अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी मराठी चॅनलमध्ये. आज आहे हनुमान जयंती आणि मी तुम्हाला या दिवशी एक नैवेद्य अर्पण करायचं आहे हनुमानजींना. तो काय करायचा आहे आणि तो उपाय काय आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. रामनवमी झाल्यानंतर लगेचच रामभक्त श्री हनुमानजींचा जन्मोत्सव शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला आपण साजरा करतो. आपल्याला या दिवशी आपल्या देवघरामध्ये एक विशिष्ट असे नैवेद्य हनुमानजींना अर्पण करायचं आहे. तो नैवेद्य हनुमानजींना खूप प्रिय आहे. हे बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये हनुमानजींची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये नसतो. पण हनुमान जन्मोत्सवासाठी तुम्ही जर एखादी मूर्ती किंवा फोटो घेऊन तुम्ही घरी हनुमान जन्मोत्सव साजरा करू शकता. मूर्ती घेताना तुम्ही हनुमानजींसोबत राम असतील तर अशी मूर्ती घेतल्यास उत्तम ठरेल. जर तुम्हाला फोटो घेणे शक्य झाले नाही तर तुम्ही आपल्या देवघरांमध्ये सुद्धा हा नैवेद्य अर्पण करू शकता. त्यामुळे तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या सर्व पूर्ण होण्यास हा खूप प्रभावी उपाय ठरेल. यामुळे तुमच्या घरातील गरिबी दूर होण्यास मदत होईल. तुमच्या घरामधील सतत होणाऱ्या कटकटी, भांडणे यापासून किंवा तुमच्या घरामध्ये जर काय वास्तुदोष असतील, नकारात्मक एनर्जी असेल तुमच्या घरामध्ये किंवा काही पीडा लागली असेल, दुष्टबाधा वगैरे झाली असेल तर ते दूर होण्यास तुम्हाला मदत होईल. आणि तुम्हाला माहीतच आहे की हनुमान जन्मोत्सव हा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. आजच्या या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून घरातल्या देवांची देवपूजा करायची आहे आणि देवासमोर बसूनच तुम्हाला हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे. जर तुम्हाला हनुमान चालीसा पठण करायला जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवर ऐकून सुद्धा तुम्ही हे करू शकता. जर तुम्ही हनुमानजींचा फोटो आणलेला नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये वॉलपेपरवर सुद्धा हनुमानजींचा फोटो ठेवून हे पठण तुम्ही करू शकता. पठण करण्याच्या अगोदर तुम्हाला हळदी, कुंकू, शेंदूर, फुले, अक्षता वाहून अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला हनुमानजीची पूजा करायची आहे. हे केल्याने हनुमानजींची अपार कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर राहील. त्यामुळे आपल्या कुटुंबावर जी काही येणारी संकटे आहेत, अडीअडचणी आहेत ती दूर होण्यास मदत होईल. हनुमानजींना संकटमोचन म्हणलं जातं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. हनुमानजी हे आजही जे त्यांचे भक्त आहेत त्यांना साक्षात दर्शन देत असतात असे बरेच जण म्हणतात आणि अशी आख्यायिकासुद्धा आहे. हनुमानजी जे आहेत ते अमर आहेत. त्यामुळे ते एक जागृत देवता आहेत. त्यामुळे त्यांना प्रसन्न करणे खूपच सोपे आहे. त्यामुळे तुम्हाला जर काही अडीअडचणी असतील तर तुम्ही आजच्या दिवशी ह्या सेवा नक्की करा. त्यामुळे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. जर देवघरामध्ये तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे ते आपण बघूया. तुम्हाला आजच्या दिवशी गूळ आणि फुटाणे यांचा नैवेद्य एकत्र करून एका वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला आपल्या देवासमोर अर्पण करायचा आहे. सोबतच एक पाण्याने भरलेला ग्लास किंवा तांब्या ठेवायचा आहे. तसेच तुम्हाला नैवेद्यावर एक तुळशीपत्रसुद्धा ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने हा प्रसाद तुम्हाला हनुमानजींना अर्पण करायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही हा प्रसाद तुमच्या घराजवळील आसपासच्या हनुमानजींच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हनुमानजींना अर्पण करू शकता. आणि जर शक्य नसेल तर तुम्ही हा नैवेद्य आपल्या घरी देवघरामध्ये सुद्धा हनुमानजींना अर्पण केला तरी चालेल. आणि आपल्याला हात जोडून आपल्या मनामध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत त्यापासून मुक्ती मिळण्यासाठी हनुमानजींना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या अडीअडचणीपासून माझी मुक्ती कर, माझ्या सर्व समस्यांपासून मला मुक्ती मिळवून दे, अशी प्रार्थना तुम्हाला मनोभावे हनुमानजींना करायची आहे. तसेच प्रार्थना केल्यानंतर हा प्रसाद तुम्हाला थोडा वेळ तिथेच अर्पण करून ठेवायचा आहे आणि थोड्या वेळाने तुम्हाला हा प्रसाद काढून घ्यायचा आहे. हा नैवेद्य द्यायचा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता आणि संध्याकाळी तुम्ही घरातील सर्वजण हा नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता. पण लक्षात असू द्या की तुम्हाला गूळ आणि फुटाणेच घ्यायचे आहेत. काही जण याला चणेसुद्धा म्हणू शकतात. हे मी तुम्हाला सांगते की हा नैवेद्याच्या दिवशी हनुमानजींना नक्कीच अर्पण करा. हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. तो तुम्हाला करायला काहीच अडचण येणार नाही असे मला वाटते. हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हा सोप्यात सोपा उपाय आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी
तुमच्या सर्व अडीअडचणींमधून सुटका होण्यासाठी तुमच्यावर किती दुःख आले तरी तुम्ही त्याच्यावरती मात करून हनुमंतांसारखे बळ तुम्हाला मिळेल. आणि हनुमानजींचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कधीच काहीच कमी पडणार नाही. त्यामुळे आजच्या दिवशी हा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे. आणि हनुमानजी हे प्रभू श्रीरामांचे भक्त असल्यामुळे आपल्याला या दिवशी रामांची सुद्धा सेवा करायची आहे. त्यासाठी तुम्ही आजच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे सुद्धा पठण करायचे आहे. याबरोबरच तुम्हाला हनुमान चालिसेचे देखील पठण करायचे आहे. तुमच्या घरामध्ये जर कोण वाचत असेल तर त्यांना वाचायला लावून सुद्धा तुम्ही हे ऐकू शकता किंवा मोबाईलवरती सुद्धा तुम्ही ऐकू शकता. आजच्या दिवशी ही साधी सोपी पूजा तुम्ही नक्की करा. आणि जर तुम्हाला शक्य झाल्यास जवळच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हनुमानजींची सेवा नक्की करा. तर आजच्या दिवशी हनुमानजींना आवर्जून तुम्ही हा नैवेद्य अर्पण करा आणि हनुमानजींचा कृपाशीर्वाद घ्या आणि आपल्या इच्छित फलप्राप्तीसाठी हनुमानजींकडे प्रार्थना करा. तर व्हिडिओमध्ये मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि त्याचे काय परिणाम येतील हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या उपायाने तुम्हाला नक्कीच फरक पडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि जवळच असलेले बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून ज्या ज्या वेळी मी व्हिडिओ टाकेन त्यावेळेस तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत जाईल आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील. तर नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.